चला, स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. इंडिया द लार्जेस्ट ऑनलाईन लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म. मित्रांनो, रेग्युलर बेसिसवर आपली जी सिरीज चालू होती राज्यव्यवस्था या विषयाची, या सिरीजमध्ये आपण घेत होतो कोळंबे या पुस्तकावर आधारित सराव प्रश्न. आपल्या राज्यव्यवस्थेचं जे कोळंबे पुस्तक आहे, राईट, या कोळंबे पुस्तकावर आधारित आपण सराव प्रश्न घेत होतो, जे की मी स्वतः तयार करून आणत होतो आणि तुमच्यासाठी या ठिकाणी सोडवण्यासाठी उपलब्ध करून देत होतो. मित्रांनो, अलीकडेच हा जो काही विषय आहे हा आपण एक 2-3 दिवसांसाठी थांबवलेला आहे. याच्या मागचं कारण असं, कारण दिवाळी हा सण आपल्या दारी येऊन ठेपला आहे आणि आपल्या वर्षातला सर्वात मोठा सण. आपणही त्यामध्ये तेवढेच बिझी होऊन जातो, त्या सणाची मजा लुटण्याचा प्रयत्न करतो. यास्तव कुठे ना कुठेतरी आपलं जो टॉपिक मी तुम्हाला कोळंबेचा सांगितलेला आहे तो टॉपिक तुमच्याच्यानं रीड होणार नाही किंवा झाला नसेल. या कारणास्तव मी जाणीवपूर्वक ही कोळंबे या पुस्तकाची सिरीज एक 2-4 दिवसांसाठी थांबवून पॉलिटी याच विषयावर अतिसंभाव्य प्रश्न 2024 पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून घेऊन येतोय. म्हणजेच काय, तर थोडक्यात आपण कोळंबे या पुस्तकावर आधारित आत्ता प्रश्न सोडवणार नाही आहोत, तर आपण सराव प्रश्न सोडवणार आहोत राज्यव्यवस्था या विषयावरील. तुम्हाला माहित असेल, ज्या वेळेस तुम्हाला कोळंबे या पुस्तकावर आधारित प्रश्न सोडवावे लागतात त्या अगोदर तुम्हाला मी एक टॉपिक देत असतो, राईट. हा टॉपिक जो काय असेल तो टॉपिक तुम्हाला रीड करून येणं गरजेचं असतं आणि टॉपिक रीड करून आल्यानंतर ह्या टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला ह्या ठिकाणी सोडवावे लागतात. पॉइंट लक्षात आला? या टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवावे लागतात. सर्वसाधारणपणे हा विषय असा आहे. क्लिअर? राईट. सो इथे मी जो टॉपिक आणलाय तो पण रेग्युलर आपला जो चालू होता तोच टॉपिक आणलाय. म्हणजेच रेग्युलरमध्ये म्हणजे कोळंबे पुस्तकावर आधारित आपला ज्या टॉपिक पर्यंत आपण आलो होतो त्याच टॉपिकला मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. कारण काही विद्यार्थ्यांना शक्य झालं असेल म्हणून त्यांनी रिडिंग केलं असेल, परंतु काही विद्यार्थ्यांना शक्य नव्हतं म्हणून त्यांनी रिडिंग केलं नसेलही. बरोबर आहे. सो याच कारणास्तव मी काय म्हणतोय की प्रेसिडेंट हा टॉपिक आपण कंटिन्युटीमध्ये ठेवलेला आहे आणि प्रेसिडेंट या टॉपिकवरच सराव प्रश्न मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, अजिबात काळजी करण्याची गरज नाही. या टॉपिक मधले काही प्रश्न लास्ट लेक्चरमध्ये आपण सोडवलेले होते, काही प्रश्न आपल्याला सोडवायचे राहिलेले आहेत. सो ते सर्व प्रश्न आपण आत्ताच्या या सेशनमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू. राईट. सुरुवात करून घेऊ. सुरुवात करत असताना सर्वप्रथम तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो मी टॉपिकचं नाव. जो टॉपिक आपला रेग्युलर बेसिसवर चालू होता तोच टॉपिक मी या ठिकाणी घेतलेला आहे. यानंतर आपला टेलिग्राम ग्रुप हा तुमच्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. वारंवार मी तुम्हाला सांगत असतो या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करत चला, कारण या टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून विविध अपडेट्स, नोटिफिकेशन्स, करंट अफेअरच्या वेगवेगळ्या न्यूजेस या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मित्रांनो, याचसाठी तुम्हाला हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. यानंतर थोडंसं पुढे आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर 2 इम्पॉर्टंट बॅचेस चालू आहेत. कशा काय? कारण पहिली बॅच आहे जी म्हणजे यशोदय 3.0 राज्यसेवा 2025च्या दृष्टिकोनातून ही बॅच आपण सुरू केलेली आहे. सो ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही करू शकता. बॅच जॉईन करण्यासाठी मित्रांनो एक मुद्दा लक्षात ठेवा, तुम्हाला कॅपिटलमध्ये रितेश हा कुपन कोड यूज करायचा आहे. राईट. हा कुपन कोड कुठे यूज करायचा तर ऍप्लिकेशनला. स्वतः टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं ऍप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केलेलं असेल तर वेल अँड गुड, नसेल केलं तर प्ले स्टोर मधून ते डाउनलोड करून घ्या. ऍपल वाल्यांसाठी ऍप स्टोर मधून ते डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन असतील, एमपीएससी, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर वगैरे वगैरे. सो त्या गोष्टी ते फिल करा आणि त्याच्यानंतर या बॅचवर क्लिक करून हा कुपन कोड अप्लाय करा.
कुपन कोड अप्लाय केल्यानंतर तुमची जी फीज असते, बरोबर आहे, या फीज मध्ये जवळपास 35 ते 40% तुम्हाला मिळत असतो डिस्काउंट. बरोबर आहे. याच्यानंतर म्हणजे डिस्काउंट मिळाल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला असं वाटत असेल सर फीज माझ्याच्यानं भरणं शक्य नाही, मला ऍडमिशन तर घ्यायचंय, तर अशा वेळेस या मोबाईल नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. आजपर्यंत असंख्य विद्यार्थ्यांना मी फोनवर बोलून प्राइस कमी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक तुम्ही पण त्यापैकी असाल तर काही हरकत नाही आहे, कॉल कराल. सेम ॲज आपली कंबाईन प्री प्लस मेन्स बॅच, या बॅचला सुद्धा तुम्हाला सेम कुपन कोड यूज करायचा आहे, कॅपिटलमध्ये रितेश, ज्यामुळे तुम्हाला 35 ते 40% डिस्काउंट अवेलेबल आहे. बरोबर आहे. डिस्काउंट नंतर सुद्धा म्हणजे कुपन कोड अप्लाय केल्यानंतर सुद्धा जर फीज मध्ये काही अडचण असेल तर हा आपला मोबाईल नंबर आहे, डायरेक्ट ह्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा, मी तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवून देतो. क्लिअर. आजच्या ज्या अपडेट्स होत्या या सगळ्या अपडेट्स संपलेल्या आहेत. सुरुवात करून घेऊ आजच्या सेशनला. सुरुवात करत असताना सुरुवातीला काही प्रश्न आपण सोडवलेले होते, ते प्रश्न सोडवून द्यायचे. त्याच्यानंतर उर्वरित प्रश्नांना आपल्याला करायची सुरुवात. सो जे उर्वरित प्रश्न आहेत ते उर्वरित प्रश्न आपण बघून घेऊ. कालच्या लेक्चर मधला म्हणजेच लास्ट लेक्चर मधला सर्वात शेवटचा जो प्रश्न होता तो हा होता. बरोबर आहे. लास्ट लेक्चर मधला जो शेवटचा प्रश्न होता तो हा होता. बरोबर पर्यंत. नकाराधिकार, एका बाजूला पूर्ण, गुणात्मक, निलंबनात्मक आणि पॉकेट, आणि या नकाराधिकाराचं अर्थ थोडक्यात काय तर मी तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर पर्यंत. बरोबर एकदम. सो आता काय करायचंय याचं आपण उत्तर पण बघितलं होतं, पर्याय क्रमांक 1. आता नवीन प्रश्नाला सुरुवात करायची, तो इथे. चला, प्रश्न व्यवस्थित रीड करा आणि व्यवस्थित रीड केल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर द्या. चलो जल्दी. चलो. येत आहे लक्षात. बघा विषय काय. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती पूर्ण नकाराधिकाराचा वापर करतात. बरोबर आहे. मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं पूर्ण नकाराधिकार म्हणजे काय, गुणात्मक नकाराधिकार म्हणजे काय, निलंबनाचा नकाराधिकार म्हणजे काय आणि प्रलंबनाचा नकाराधिकार. सो या सगळ्या वेगवेगळ्या नकाराधिकारांपैकी आता विचारलंय पूर्ण नकाराधिकार. बरोबर आहे. सो पहिलं ऑप्शन तुम्हाला सेट करून दिलं होतं खासगी विधेयकास, दुसरं ऑप्शन सेट करून दिलं होतं कॅबिनेटने राजीनामा दिल्यास सरकारी विधेयकास. राईट. पूर्ण नकाराधिकाराचा वापर खासगी विधेयकास पण करू शकतात आणि कॅबिनेटने राजीनामा दिल्यास सरकारी विधेयकास पण करू शकतात. सो तुमचं करेक्ट आन्सर यायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ व ब. बरोबर आहे मित्रांनो. यावेळेस प्रेसिडेंटवर, राईट, प्रेसिडेंटवर हमखास प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. यावेळेस प्रेसिडेंटवर हमखास प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. सर तुम्ही कसं काय हे सांगू शकता. बघा मित्रांनो, प्रेसिडेंटच्या इलेक्शन झालेत. इलेक्शन झाल्यानंतर कुठलीही परीक्षा झालेली नाही. मुद्दा लक्षात आला का. सो याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एमपीएससीचा जर विचार करतो म्हटलं तर एमपीएससी मध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात हे प्रश्न एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अप्रोचने जर तुम्ही बघितले तर मॅक्झिमम प्रश्न हे तुमचे इव्हेंट बेस असतात. बरोबर आहे. सो इव्हेंट प्रेसिडेंट इलेक्शन आहे. सो
त्याचा बेस जर पकडला तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जायला पाहिजे. राईट. सो यंदाच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक तुमचा हायलाइटेड असेल. पुढचा प्रश्न घेऊ लगेच. चलो जल्दी. पुढील कोणत्या विधेयकास राष्ट्रपतींनी पूर्ण नकाराधिकाराचा वापर केला? कोणत्या विधेयकाबाबतीत पूर्ण नकाराधिकाराचा वापर केला होता? इंडियन पोस्टल ऑफिस अमेंडमेंट बिल, सॅलरी अलाउन्सेस अँड पेन्शन ऑफ मेंबर्स ऑफ पार्लिमेंट अमेंडमेंट बिल, पेप्सो अप्रोप्रिएशन बिल. येस, काय यायला पाहिजे याचं उत्तर? काय यायला पाहिजे? येस, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती आहे. सॉरी, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती आहे इंडियन पोस्टल ऑफिस अमेंडमेंट बिल. याचा जर आपण विचार करतो म्हटलं तर 100%, येस 100% हे तुमचं उत्तर करेक्ट असणार आहे. आणि याच्यानंतर दुसरं म्हणजे पेप्सू. राईट. सो करेक्ट आन्सर तुमचा यायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न मला हा विचारायचा आहे की ह्या दोन बिलाविषयी कोणते राष्ट्रपती होते ज्यांनी पूर्ण नकाराधिकाराचा वापर केला होता? चला लवकर. चला. राईट. पेप्सू संदर्भात जे होते राजेंद्र प्रसाद आणि झैल सिंग. चलो. राईट. पुढचा प्रश्न. चला व्यवस्थित वाचा. व्यवस्थित वाचा. बघा प्रश्न काय होता. राष्ट्रपतींच्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत नकाराधिकाराविषयी पुढील विधाने पहा आणि चुकीचं विधान निवडा. राष्ट्रपतींना या विधेयकाबाबत नकाराधिकार प्राप्त नाही आणि ही बाब 44व्या घटना दुरुस्ती अन्वये 1971 राष्ट्रपतींना प्राप्त झाली. आता या ठिकाणी दोन स्टेटमेंट्स आहेत. राईट. दोन स्टेटमेंट आहे. पहिलं एक समजून घेऊ की जे घटना दुरुस्ती आहे या घटना दुरुस्तीची जी तरतूद आहे या तरतुदीचा भारतीय राज्यघटनेमध्ये उल्लेख कुठे आहे? सगळ्यात पहिल्यांदा तो उल्लेख तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. उल्लेख आहे कलम 368. उल्लेख कुठे आहे? आर्टिकल नंबर 368. पॉइंट नंबर 2 तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे घटना दुरुस्ती विधेयक. राईट. याबाबत नकाराधिकार राष्ट्रपतींना प्राप्त नाही हे स्टेटमेंट 100% बरोबर आहे. परंतु दुसरं जे स्टेटमेंट आहे की राष्ट्रपतींना घटना दुरुस्ती विधेयकाला संमती द्यावीच लागते. राईट. हे जे राष्ट्रपतींवर बंधन घातलेलं आहे
हे 24व्या घटनादुरुस्तीनुसार घातलेले आहे. आठवते तुम्हाला? 24वी घटनादुरुस्ती, बरोबर आहे, 1971, राईट. सो या ठिकाणी 44वी घटनादुरुस्ती, तुम्हाला इयर वरून पण लक्षात आलं असतं की 44वी घटनादुरुस्ती ही वर्ष 1978ची आहे, ना की 71ची. सो ब नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे. सो करेक्ट आन्सर जर आपण बाहेर काढतो म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आपल्याला बाहेर काढता यायला पाहिजे होतं. एकदम सरळ प्रश्न होता. पुढचा, थोडीशी स्पीड वाढवतोय मी आता, थोडीशी स्पीड वाढवतोय. चला लवकर. येस, घटनेच्या कलम 123 म्हणजे सरळ सर आर्टिकल नंबर 123 वट हुकूम, ज्याला आपण ऑर्डिनन्स पण म्हणतो, वट हुकूम पण म्हणतो आणि अध्यादेश पण म्हणतो. आता काय आहे वट हुकूम, अध्यादेश, ऑर्डिनन्स? ज्यावेळेस संसदेचा विराम काळ चालू असतो त्यावेळेस कायदा करणं ही जर काळाची गरज असेल तर तात्पुरत्या स्वरूपाचा कायदा करण्याचा अधिकार कलम 123 नुसार राष्ट्रपतींना दिलेला आहे. त्याविषयी काही स्टेटमेंट्स आहेत. राष्ट्रपतींना अध्यादेश केवळ संसदेच्या विराम काळातच काढता येतो. 100% स्टेटमेंट बरोबर आहे. संसदेचा विराम काळ पाहिजे. जर संसद ही चालू असेल म्हणजे अधिवेशन जर चालू असतील तर अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती अध्यादेश काढू शकत नाही. याला संसदेचा विराम काळच पाहिजे असतो. राष्ट्रपती अध्यादेश अशाच वेळी काढू शकतात जेव्हा त्यांनी तात्काळ कार्यवाही करणं गरजेचं असतं. चुकीचं विधान ओळखा असं त्यांनी विचारलं. स्टेटमेंट कळाले तुम्हाला? काय विचारले होते? बरोबर आहे. मी काय बोललो? राष्ट्रपती तात्काळ कायदा करण्याची गरज आहे, काळाची गरज आहे, अशा परिस्थितीतच त्यांना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. त्यांनी विचारलं होतं चुकीचं. चुकीचं कोणतंच नव्हतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपण सेट करू. क्लिअर? पुढचा प्रश्न. चला, अध्यादेशाचा महत्तम कालावधी, महत्तम म्हणजे जास्तीत जास्त कालावधी किती असू शकतो? एकदम सोपा प्रश्न आहे हा, एकदम सोपा प्रश्न आहे. चला, करेक्ट आन्सर होतं 6 महिने 6 आठवडे, पर्याय क्रमांक 2. आता ही कॉन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांची? बरोबर आहे. ज्या वेळेस राष्ट्रपती अध्यादेश काढतात, लक्षात घ्या, ज्या वेळेस राष्ट्रपती अध्यादेश काढतात त्यावेळेस त्या अध्यादेशाचा कालावधी असतो 6 महिने. अध्यादेशाचा कालावधी असतो 6 महिने, बरोबर आहे. आता बघा, आता बघा, 6 महिन्यात अध्यादेश काढला, त्याचा कालावधी 6 महिने. या 6 महिन्यात जर संसदेची दोन्ही सभागृह चालू झाली, लोकसभा राज्यसभा, तर दुसरं सभागृह जे चालू होतं त्या म्हणजे दुसरं सभागृह जे चालू होतं त्या दिनांकापासून 6 आठवड्यांच्या आत त्या अध्यादेशाला संमती मिळवणं गरजेचं आहे दोन्ही सभागृहांमध्ये.
जर ते जमलं तर ठीक आहे, दोन्ही सभागृहांमध्ये संमती मिळवणं गरजेचं आहे. जर ती संमती मिळाली तर ठीक आहे, अदरवाईज तो अध्यादेश रद्द होतो. मुद्दा लक्षात आला. सो 6 महिने अध्यादेश काढल्यापासून सुरुवात आहे आणि नंतरचं म्हणजे दुसऱ्या नंबरचं सभागृह ज्यावेळेस चालू होईल त्या दिनांकापासून पुढे 6 आठवड्यात परवानगी. आता 6 महिने प्लस 6 आठवडे कसं? फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी 2024 अध्यादेश काढला. आता इथून पुढे 6 महिने म्हणजे 30 जून, बरोबर आहे. आता या 30 जूनला जर सभागृह दुसरं चालू झालं तर इथून पुढे 6 आठवड्यांसाठी हा पुन्हा लागू असतो. 6 आठवड्यांमध्ये त्याला एक तर संमती मिळवणं गरजेचं आहे, अदरवाईज रद्द करणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं जातं. क्लिअर? पुढचा प्रश्न. चलो जल्दी. राष्ट्रपतींच्या क्षमादानासंबंधी पुढील विधाने पहा आणि अयोग्य विधाने निवडा. क्षमादान राष्ट्रपतींचा आर्टिकल नंबर 72 कलम 72, क्षमादानाचा अधिकार राष्ट्रपतींचा. बघा, राष्ट्रपतींच्या क्षमादानाचा अधिकार हा एक कार्यकारी अधिकार आहे. हा अधिकार न्याय व्यवस्थेपासून स्वतंत्र आहे. या अधिकाराचा वापर करताना राष्ट्रपती अपिलाचे न्यायालय म्हणून कार्य करतात. रॉंग स्टेटमेंट आहे. राष्ट्रपतींसमोर अपील किंवा पुन्हा एकदा सुनावणी होत नाही. पुन्हा सुनावणी राष्ट्रपतींसमोर होत नाही. सो ते अपिलाचं न्यायालय हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कळालं मी काय सांगतोय? करेक्ट. पर्याय क्रमांक 3. अयोग्य विचारलं होतं, सो अयोग्य आपण बाहेर काढलं. चला फास्ट. चलो जल्दी फटाफट. येतोय मुद्दा लक्षात? राष्ट्रपती व राज्यपाल यांचा क्षमादानाचा अधिकारासंबंधी पुढील विधाने अभ्यासून अयोग्य विधाने ओळखा. राष्ट्रपती आणि राज्यपाल ह्या दोघांच्या बाबतीत स्टेटमेंट आहे. बरं, राष्ट्रपती आणि राज्यपाल ह्या दोघांच्या बाबतीत स्टेटमेंट आहे. थोडंसं बघून घ्याल व्यवस्थित. राष्ट्रपतींना लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत किंवा शिक्षादेशाबाबत क्षमादान करण्याचा अधिकार आहे. राज्यपालास मृत्यूदंडाचा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार आहे. थोडस व्यवस्थित बघा. क्लिअर? येस. चलो डन. पुढचा प्रश्न. घटनेच्या प्रारंभानंतर किती वेळा निवडणुका झाल्या राष्ट्रपती पदासाठी?
चला लवकर. या वेळच्या राष्ट्रपतींचं पकडू नका, म्हणजे द्रौपदी मुर्मू जे आल्यात. करेक्ट. येस. पुढचा प्रश्न. सर्वाधिक मतफरकाने निवडून आलेले राष्ट्रपती टिंबटिंब होत, तर सर्वात कमी मतफरकाने निवडून आलेले राष्ट्रपती टिंबटिंब होत. सर्वाधिक आणि सर्वात कमी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाकीर हुसेन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद संजीव रेड्डी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद व्ही गिरी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रणव मुखर्जी. एक गोष्ट लक्षात ठेवा, चारही ठिकाणी एक नाव कॉमन आहे. म्हणजे सर्वाधिक मतफरकाने जर तुम्हाला काही अडचण असेल तर ती अडचण तुमची दूर झाली, कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे फिक्स आहे. राहिलं फक्त सर्वात कमी मतफरकाने सांगायचं. बरोबर आहे. करेक्ट आन्सर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि व्ही गिरी. यापूर्वी पण आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. हा ही फॅक्ट आहे. फॅक्ट बेस्ड प्रश्न तुम्हाला एखाद्या वेळेस विचारले जातात. फॅक्ट बेस्ड प्रश्न एखाद्या वेळेस तुम्हाला विचारले जातात अशा प्रकारचे. पुढचा प्रश्न. पूर्वी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेले राष्ट्रपती कोण? सोपा प्रश्न आहे आपण. आणि आपल्या प्रत्येक पेड क्लासमध्ये अशा प्रकारच्या मी फॅक्ट्स तुम्हाला रीड करण्यासाठी देत असतो. ही गोष्ट लक्षात असू द्या. प्रत्येक पेड क्लासमध्ये. चला लवकर. करेक्ट एन संजीव रेड्डी. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आजच्या क्लासमधला. उपराष्ट्रपती म्हणून कार्य केलेले, पुढे राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले व्यक्ती. 100% क सोडून इतर सर्व. एन संजीव रेड्डी. क्लिअर आहे. येस. सो मित्रांनो, हे होते आपले आजचे प्रश्न. उर्वरित जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण परत एकदा नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. येस, यात कुठलीही शंका नाही आहे, कारण ह्या कालावधीमध्ये तुमचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये या दृष्टिकोनातून हा एक प्रयत्न आहे. आय होप रिव्हिजन व्यवस्थित होत असेल, कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत नसेल. टॉपिक हे परफेक्ट करणं गरजेचं आहे, कारण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते प्रिलियम मधले. प्रेसिडेंट झालं, गव्हर्नर झालं, व्हाईस प्रेसिडेंट झालं, याच्यावर हमखास आयोग प्रश्न विचारत असतं. सो त्या दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न आहे रिव्हिजनचा. राईट. सो थांबून जाऊ आपण या ठिकाणी. भेटू पुन्हा एकदा एका नवीन क्लासच्या माध्यमातून. तुम्हाला सर्वांना दिवाळी निमित्त खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला यंदाची दिवाळी आरोग्यदायी, सुखसमृद्धीची आणि आनंदमय जाओ ही प्रार्थना. दिवाळी हा सण, या सणाचा आनंद लुटा, इतरांना आनंद द्या आणि आपल्या उद्दिष्टांपासून जास्त दूर जाऊ नये. चल थांबून जाऊ. भेटू पुन्हा एकदा. थँक्यू. हॅव अ गुड डे.